नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सावनेर तालुक्यातील गडमी येथे अवकाळी पावसाने थैमान मांडले। 2 दिवसात लाखोंचे नुकसान। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील गडमी येथे 2 दिवसापासून बेमौसम अवकाळी पावसामुळे गावकरी नागरिकांच्या शेतांचे नुकसान, घराचे नुकसान झाले आहे। ही घटना दिनांक मे 19 आणि मे 20 ला घडली, तर अचानक आलेल्या वादळ वारे आणि पावसामुळे शेतकऱ्याचे झाले लाखोंचे नुकसान। त्यात मूग, मोसंबी, आंब्याचे झाडे, पपई, टिनाचे शेड उडले, सागवन झाडे बुडापासून पडले, कवेलूची घरातील छप्पर उडाली, शेतातील उगवत्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। शासन व प्रशासन हे काळजीपूर्वक नुकसान भरपाई देतील काय, की आश्वासन देतील? यांच्यावर जगावे की मरावे असा प्रश्न पडलेला आहे। शासन व प्रशासन हे शेतकऱ्याकरिता धावून येतील काय, असा प्रश्न गावकरी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पडलेला आहे। गडमी शेतकरी यांचे नुकसान झालेली यांचे नावे: 1 रवींद्र भीमराव कवडे, मोसंबी, मूग, टिनाचे शेड; 2 इंदिरा दिवाकर लोहकरे, मोसंबी, टिनाचे शेड; 3 सतीश भीमराव कवडे, मक्का पीक; 4 सुमन शांताराम खोडगडे, कवेलू टिनाचे घर; 5 रायन मेघराज खोडगडे, टिनाचे शेड; 6 उमा मधुकर कवडे, पोल्ट्री फार्मचे चक शेड उडून गेले; 7 तुलसीराम मधुकर कवडे, मक्का पीक; 8 युवराज सोनबा कवडे, टिनाचे शेड; 9 मेघराज सोनबा कवडे, मोसंबी, संत्रा व आंब्याचे नष्ट; 10 पंढरी आंबाडारे यांचे गावठाण मकान सिमेंटचे शेड उडाले व दुसऱ्यांचा घरात पडले; 11 तुलसीराम सोनबा कवडे इतर शेतकरी व ग्रामस्थ यांचे या वादळी पावसाने गडमी गावातील नागरिकांची झोप उडावून दिली आहे। तसेच भीतीचे वातावरण सध्या निर्माण आहे। जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे। शासन व प्रशासन यांनी अमती तात्काळ शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।